प्यायच्या पाण्याचा बाटला बाहेर ठेवायला लागतो, आणून देतात प्यायचं. कारण इथं पाणी मी आधी पण ब्लॉगमध्ये सांगितलेलं की इथं पाणी व्यवस्थित काय प्यायला येत नाही, त्याच्यामुळे बाटलं घ्यावं लागतात. तर इथं बाटला ठेवते बाहेर. माझाही जरा खराब झालाय, ते स्टँड ठेवायचं खराब झालंय, मोबाईल लावायचं सारखं हलतंय, त्याला व्यवस्थित करायचं. त्या लाडूमुळे झाले, ते अडकवलेलं ती वरनं पडलं आणि खराब झाले. आजच्या ब्लॉगमध्ये काय मी वॉइस ओव्हर करू शकत नाही, तर ह्या ब्लॉगमध्ये मी वॉइस काय रेकॉर्डिंग केली नाही, कारण माझा गळा खराब झालाय सर्दीमुळं. आवाज काय व्यवस्थित येणे, असा फाटल्यागत गळा, म्हणजे असा आवाज एकदम येतोय, त्याच्यामुळे जास्त काय वॉइस रेकॉर्डिंग केली नाही. तर इथून पुढं संगीतांमध्ये मी बोलली आहे, त्याच्यामुळं काय एवढं वॉइस रेकॉर्डिंगचं वाटणार नाही, पण तरी पण मी वॉइस रेकॉर्डिंग करते. पण आज काय करणं होईना, कारण एकदम सर्दी इकडं पडल्यामुळं मला काय सर्दी इकडं पडल्यामुळं गळा एकदम खराब झालाय थंडीनं, काय समजेना. गरम पाणीही मी पिते, पण तरी पण काय, आणि गळ्याला शेक पण घेते, तरी पण काय फरक पडत नाही, कारण थंडी एवढी पडली की काय सांगायचंच काम नाही. थंडीत म्हणजे गार पाण्यात काम करावं लागतं, त्याच्यामुळं जास्तच होतंय. जरा बरं वाटलं असं बसलं की, कारण रोजची कामं तर करावीच लागते, त्याच्यामुळे उठून करावं लागतंय तसंच काम. तर मला आता बोलल्यावर खोकला येतोय जास्त. तर बघा, लादी माझी पुसून झाली, आता आंघोळ करून घेते. आणि मग आता एवढी थंडी वाजत होती आणि आता घाम फुटलाय, गरम होतंय. सकाळची एकदम थंडी वाजती. आता स्वेटर काढते, लाडून मी आंघोळ करून घेतो आणि देवपूजा करून घेतो. मग कपडे धुवायचे, बाकीचं झालेत, भांडी ही माझी सगळे झालेत किचनची, फक्त चहाची भांडी आता पडतील. आंघोळ झाल्यावर चहा पिलं, कारण डोकं धुतलं की सर्दी ती लगेच चहा नाही प्यायलं की, मला पहिलं एवढा काय चहा आवडत नव्हता, पण आता डोकं धुतलं की डोकं हे माझं दुखतं, शिका येते त्याच्यामुळं चहा करून एक कप पिते. तर चला आता आंघोळ हे करून घेते, मग भेटू.
तर इथं पूजा माझी चालू आहे आणि जगन्नाथपुरीला गेलतो तेव्हा आम्ही फोटो आणलेलं. सॉरी जरा आवाजात समजून घ्या तुम्ही ह्या ब्लॉगमध्ये. आणि ही विठ्ठल रुक्माईचं मूर्ती पण तिथूनच आणलेली, जगन्नाथपुरीवरूनच आणलेली. आम्ही दर्शनाला गेलतो तेव्हा आणलेली, तीच तुम्हाला मी दाखवते. आणि इथं मी सांगत होती पण बाहेरचा एवढा आवाजही येत होता ना, त्याच्यामुळं मग ती व्यवस्थित मी बोलत होते, ती आवाज येत नव्हता. त्याच्यामुळं मग मी इथं व्हॉइस रेकॉर्डिंग करते. तर ही महादेवाची मूर्ती मी मिशोवरनं, सगळ्यांना माहीत असेल मिशोवर भेटते, तर मिशोवरून मागवलेली. त्याच्यासंग ते धूप बत्ती काहीतरी असं डब्बा भेटलेलं मला. पण मी ते काय डोक्यावर ठेवत नाही, कारण महादेवाच्या डोक्यावर ते हे करत नाहीत, म्हणजे धूपबत्ती जाळत नाहीत. त्याच्यामुळं आणलेत पण मी तिथं, म्हणजे असं अगरबत्ती कशी असती तशीच ही करते, पण महादेवाच्या डोक्यावर ठेवत नाही. तर इथं चालली देवपूजन. देवपूजा माझी निवांत असते, पण मला देवपूजा करता करता आज आठवण आली, आम्ही बालाजीला जगन्नाथपुरीला गेलेलो. त्याच्यामुळे म्हणलं तुमच्या संग पण शेअर करावं. मी ती पूजा करत करत आपलं साफसफाई, ती देवी पुसून धुवून सगळं घेऊच तर सांगत होती मी तुम्हाला, पण ते आवाज काय व्यवस्थित हे झाला नाही, त्याच्यामुळं इथं व्हॉइस रेकॉर्डिंग करावं लागायला लागली. तर इथं चालली देवपूजा माझी निवांत आपली, जास्त मी गडबड करत नाही, आपली निवांत असते माझी देवपूजा. सगळं स्वच्छ आंघोळ पांघोळ सगळं झालं की आपलं निवांत पूजा मी करते, कारण कामं ही असली, पोरांना शाळेत जायचं असतं म्हणून गडबड होती जास्त. त्याच्यामुळं मी आपले कामं ही सगळं पोरं ही गेल्यावर निवांत करते पूजा. देवपूजा ही झाली माझी. ही एकदमच असं हात पोचत नाही टी व्हीमध्ये असल्यामुळं, तर इथूनच मी पूजा करते. आणि ही मंदिर आम्ही ही टेबल आणि मंदिर लक्ष्मीपूजनला दिवाळीच्या वेळेस घेतलेलं. पहिलं छोटं मंदिर होतं पण त्याच्यात काही देव बसत नव्हतं, म्हणून मोठं मंदिर घेतलं. तर अशी केली पूजा मी. हे भैया छोटा होता तेव्हा आमच्या मावशीनं गणपती त्याला गिफ्ट आणलेला. आणि हे सगळं देव कुठं फिरायला कुठं गेल्यावर तिकडून आणले. तर आमचं बाकीचं जे घरचं म्हणजे जे देव असतात ना, कुळदैवत वगैरे, हे सगळं ते गावाकडच्या घरी आहेत. इथं आपलं आम्ही मुंबईला राहतो, तर इकडं तिकडं फिरायला गेल्यावर आपण जिथं राहतो तिथं मंदिर तर असलंच पाहिजे. मंदिराविना ते घर राहतो ते पूर्ण नसतं. महाराष्ट्रामध्ये कुठं पण गेलं तरी जे प्रत्येकाच्या घरी दिसेल तुम्हाला मंदिर, कारण मंदिर असलं म्हणजे एक पॉझिटिव्ह एनर्जी घरात येते पूजा वगैरे केलं. आणि मला ही म्हणजे मंदिर आणल्यापासून ना एवढं पॉझिटिव्ह हे मंदिर मला म्हणजे एवढं भारी वाटतंय ना, असं नुसतं बघत बसा वाटतं, एवढं छान मला वाटतं. कारण देव वगैरे सगळं ह्याच्यात मस्तपैकी बसतात. माझा बड्डे होता तेव्हाच गुंजनच्या पप्पांनी मला फिरायला त्याच दिवशी नेलं. जसं जलमली असं मी बेस्ट म्हणजे बेस्ट एकदम बेस्ट ती माझा बड्डे साजरा झाला. कारण मला तिथं गेल्यावर एवढी शांती मनाला भेटली ना, म्हणजे अजून म्हणजे सरप्राईज ही त्याच्या पुढं, म्हणजे काही दिलं तरी काहीच त्याच्या पुढं नाही. एवढं मला ती बड्डे एकदम स्पेशल माझा बड्डे होता तिथं. कारण आम्ही म्हणजे असं सहज तिथं काहीतरी असं आहे की जीन्स पॅन्ट वगैरे असं घालायचं नसतं. मग गुंजनचं पप्पा जीन्स पॅन्ट घालतात, तिथं वाटतं काय लुंगी वगैरे म्हणजे कातड्याचं ही काय बेल्ट ही कातड्याचं असतात, त्याच्यामुळं काय ते घालून जायचं नसतात. मग गुंजनच्या पप्पांनी मला एक साडी, त्यांना लुंगी आणि शर्ट घेतलेलं आणि पोरांना पण घेतलेलं. आणि मग तिथं काय झालं ते आम्हाला माहीत नव्हतं, ती नवरा नवरीच घालतात. आणि नेमका त्या दिवशी माझा बड्डे होता. आणि मग आम्ही घेतलं, कारण तिथं पाया पडताना लागतंय म्हणून. मग परत आम्ही कपडे घेतल्यानंतर आम्हाला माणसं म्हणली की हा नवरा नवरीचा ड्रेस आहे. तर म्हणलं आम्हाला नाही माहिती नवरा नवरीचा ड्रेस आहे. तर ती म्हणले चांगला आहे ना,
नवरा नवरीच्या ड्रेसमध्ये तुम्हाला पाया पडायला बालाजीच्या भेटलं. तर मग ते अजून साडी आहे माझ्याकडे, गुंजनच्या पप्पाचा ड्रेस, पोरांची कपडे छोटी झालेत, पण माझी साडी, गुंजनच्या पप्पाचं ड्रेस आहे. पण एवढा छान माझा ती बड्डे गेला की काय तुम्हाला सांगू, मी शब्दात सांगू शकत नाही की ती माझा किती भारी बड्डे झाला. तर चला, अशीच आठवण आली मला फिरायला गेलेली, कारण एकदमच ते जुळलेले ना मी, ते म्हणजे माझी ट्रिपच ती देवाची एवढी भारी होती की मी सांगू शकत नाही. तरी तुळजाभवानीलाही गेलेलो, आणि छोटासा फोटो, एकदम खणखणीतच आहे मंदिर. कारागिरी ही त्याची माणसं बनवून घेतात, पण आम्हाला एकच लास्टच ही मंदिर राहिलेलं. ते म्हणतात ना, ज्याच्या नशिबात असतं त्यालाच भेटतं. एक लेडीज आलती, ती मंदिर ही मागत होती, पण त्यांच्या अगोदर आम्ही घेतलं. ती म्हणत होती त्यांचं कॅन्सल करा, आम्हाला द्या, थोडं पैसे वाढवून देईल. पण ते दुकानदार म्हणलं एकदा मी दिलं, त्यांनी पैसे माझ्या हातात ठेवलं की आता ती त्यांचं झालं. आणि ही माळा वगैरे ही बालाजीपासूनच सगळं आणलं आम्ही, म्हणजे माळा ही सगळं पूजा वगैरे तिथं केली. आणि आम्ही फिरायला गेलतो तेव्हा तिकडं, म्हणजे मी तेव्हा ब्लॉगिंग करत नव्हती. फिरायला मी गेलती तेव्हा आम्ही गेलतो जगन्नाथपुरीला गेलतो, बालाजीला गेलतो, अजून तुळजाभवानीला गेलतो. नाही, तुळजाभवानीला त्याच्या अगोदर गेलतो, पण बालाजीवरनं आल्यावर तिकडं लक्ष्मी माताला जावं लागतं म्हणून तिकडं पण गेलतो. तर देवाच्या दयानं आमच्या हे पण झाले, काय म्हणतात, मस्तपैकी असं फिरून देव माणसांना म्हातार पण गेलं तरी भेटत नाही, पण मला भेटलं. मी जगन्नाथपुरीला एकदम म्हणजे एवढी खुश झालती ना. जगन्नाथपुरीला पण एवढं बघायला काय काय मस्तपैकी आहे. तुम्हाला जमलं तर नक्की जावा. तर मी पण धाम आहे एक ती जगन्नाथपुरी. बालाजीला तर मला असं म्हणजे दुसरीकडे कुठं गेल्यासारखं वाटलंच नाही. एकदम आम्ही म्हणजे फिरत होतो मस्त, एकदम असं वाटत होतं की काय नाही. आणि येताना मला एवढं तिथून रडायला येत होतं, कारण एवढं करमून 2-3 दिवस होतो आम्ही, पण एवढं करमून गेलतं की काय सांगू तुम्हाला. मला येताना रडायला येत होतं, कारण एवढं पॉझिटिव्ह आणि एवढं मस्त तिथं ना. तर बघू आता बालाजी कधी आम्हाला बोलवतात अजून एकदा भेट घ्यायला, त्यांच्याशिवाय तर काय पान हालत नाही. तर इथं बघू आता जायचं आमचं, म्हणजे बघू थोड्या दिवसानं, म्हणजे कधी प्लॅन करायचा एक देवाला ट्रिप, म्हणजे असं फिरायला दर्शन घ्यायला गेलो नाही आम्ही. आता 2-3 वर्ष झालं फिरवून ही आलेलो, पण त्याच्यावर काय जाणंच झालं नाही पोरांची शाळा ही असल्यामुळं. तर बघू आता जमलं तर जाऊ, जमलं तर म्हणजे त्यांनी बोलवलं तर जमायला काय त्यांच्याच मर्जीनं सगळं होतं. तर बघू आता कधी जायला भेटेल ते भेटेल. तर चला, आता माझी पूजा ही झाली. आता लाडूला थोडंसं खायला देते, आणि मी पण थोडंसं काहीतरी खाते, कारण सकाळदरनं उठल्यापासून काहीच खाल्लं नाही. आता चहा करून थोडासा पिती, आणि त्याला काहीतरी खायला त्याला दिलं तर खायला मी, पण त्याला आता झोपायच्या आधी थोडं जेवायला घातलं की मग तो थोडा जास्त म्हणजे वेळ झोपतो, मग मला एडिटिंग ही करायला टाईम भेटतो. आणि ती जागा असला की तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितलंच असेल त्याचा किती धिंगाणा चालू असतो. तर चला मग आता लाडूला जेवाय वाढले, लाडूचं चाललंय मस्तपैकी जेवण. हाय कर लाडू मी अशी ब्लॉगिंग करताना ते बघतो, कधी कधी माझा मोबाईल ठेवला की मग ती पण ब्लॉग बनवायला सुरुवात करतो. आणि आता त्याला जेवायही वाढले, मी पण 1 कप चहा करून पिते, कारण मी सकाळ धरणं काहीच खाल्लं नाही. पोरं ही जाऊस तर काम होस तर काय मी खात पण नाही. पिली तर देवपूजा झाल्या चहा पिते, नंतर ना मग 1-2 तासानं मग जेवण करते. पहिलं मी हातानं त्याला चारायची, पण आता हातानं चारत नाही, कारण ती पहिली लोक बोलायची ना, जुनी माणसं म्हणायची की 2 घास स्वतःच्या हाताने खाल्लेलं अंगी लागतात, पण दुसऱ्यांनी किती चारलं तर ते अंगी लागत नसतं. पहिलं मी चारायची त्याला माझ्या हाताने, पण आता त्याला शिकवायला लागली हाताने स्वतःच्या खायला, आणि खातो पण ती व्यवस्थित, त्याचं काय हे नाही. तर त्याचं चाललंय आता जेवण.
तर आजचा आणि मोठा व्हिडिओ जास्त दिवसभराचा काढायचा म्हणलं की एकदम मोठा होतोय, मग छोट्या छोट्याच क्लिप घ्यावं लागतात. मग एवढं मोठा व्हिडिओ म्हणजे जे सकाळनं काढले त्याचा काही मग उपयोग होत नाही. अर्धा अर्धा करून टाकला की मग काय नाही. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की सांगा कसा वाटला, आणि आवडला असला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये आपण भेटू. तुमच्यासाठी असे छान छान मी ब्लॉग घेते येत जाईल, आणि लाडू पण माझा येईल असा छान छान ब्लॉगमध्ये. तर कमेंट करून नक्की सांगा की ही तुम्हाला ब्लॉग कसा वाटला, आणि कमेंट करायला विसरत जाऊ नका. तुम्ही जरा प्रोत्साहन दिला आम्हाला, कमेंट ही लाईक ही केलं की मग अजून छान छान व्हिडिओ काढायला म्हणजे असं मन होतं की अजून काहीतरी छान व्हिडिओ काढावतो म्हणून. तर चला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.